स्टार्ट केलं ना. रायटिंग स्किलचा फर्स्ट टॉपिक कोणता होता? ईमेल रायटिंग. सेकंड टॉपिक लेटर रायटिंग अँड थर्ड टॉपिक एक्सपान्शन ऑफ आयडियाज. इट इज ऑल्सो फॉर 4 मार्क्स. एक्सपान्शन दैट इज टू इलॅबोरेट or to expand an idea. एक आयडिया जे आहे, एक प्रोवर्ब जे आहे, फॉर एक्झाम्पल प्रोवर्ब्स दॅट इज टिट फॉर टॅग, या टाइपचे प्रोवर्ब प्रोव्हाइड केले जातील आणि ते तुम्हाला काय करायचे आहेत? इलॅबोरेट करायचे आहेत और एक्सपांड करायचे आहेत इन पॅरेग्राफ. ते पॅरेग्राफ मध्ये काय करायचं आहे? आपल्याला कन्वर्ट करायचे आहे. मग याच्या स्टेप्स कशा सांगता येतील? तर पहा, expand an idea in paragraph. In paragraph. It written in 3 parts. Expansion of ideas written in 3 parts. Which 3 parts? Number 1, introductory para. Introductory paragraph. Then second, core content. Second, core content. Core content, that is main content. And last, conclusion. Last, conclusion. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ नक्कीच इंट्रोडक्शन अबाउट दॅट गिव्हन आयडिया. इंट्रोडक्शन असेल इथं. इंट्रोडक्शन अबाउट आयडिया. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ मध्ये असेल इंट्रोडक्शन अबाउट आयडिया. कोर कंटेंट. कोर कंटेंट दॅट इज मेन कंटेंट, मेन थीम. त्या आयडिया जी आहे त्याची मेन थीम काय आहे, त्याच्यासाठी डिफरंट एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. डिफरंट एक्झाम्पल्स, युअर ओन एक्सपिरियन्स. डिफरंट एक्झाम्पल्स, युअर ओन एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्ही तिथं एक्सप्लेन करू शकता. by using conjunctions and other proverbs or linking words. हा जो कोर कंटेंट जो आहे हा एक्सप्लेन करत असताना डिफरंट एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. युअर ओन एक्सपिरियन्स तिथं तुम्ही डिक्टेट करू शकता. और बाय युजिंग कंजंक्शन्स, अदर प्रोवर्ब्स और लिंकिंग वर्ड्स. आता यामधला कंजंक्शन जो आहे दॅट इज अँड, और, बट, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो एक्सेट्रा. लिंकिंग वर्ड्स कोणते आहेत? तर हाऊएव्हर, व्हॉटएव्हर, हेन्स, दस असे लिंकिंग वर्ड्स आपण इथं घेऊ शकतो. अँड लास्ट, कन्क्लुजन. Suggest another proverb or similar sentence. Suggest another proverb or similar sentence. See once again, last bench लिहून घेताय. Okay. See once again, expansion of ideas, that is to elaborate or to expand an idea in paragraph. आपल्याला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे, पण तो पॅरेग्राफ जो आहे तो एसे बनवून चालेल का? एसे बनवायचा नाही. तर त्याला सिस्टमॅटिकली आपल्याला 3 पार्ट्स मध्ये आपली इन्फो जी आहे ती एक्सप्रेस करायची आहेत. आपल्याला आपले व्ह्यूज
इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ की ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असेल अबाउट दॅट गिव्हन आयडिया. सेकंड कोर कंटेंट दॅट इज मेन थीम, मेन आयडिया, ज्याच्यामध्ये डिफरंट एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता, युअर ओन एक्सपिरियन्स तिथे एक्सप्रेस करू शकता बाय युजिंग कंजंक्शन्स. अदर प्रोवर्ब म्हणजे जी आयडिया तुम्हाला दिलेली आहे ती ऑलरेडी एक प्रोवर्ब असणार आहे. अँड लिंकिंग वर्ड्स हा असेल कोर कंटेंट. अँड लास्ट तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे की ज्याच्यामध्ये ते जे दिलेली आयडिया आहे त्याला सिमिलर असणारं सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला सजेस्ट करायचं आहे. ओके, देन टेक सबसेट. एक घ्या तुम्हाला क्वेश्चन. A bad workman, proverb or idea. A bad workman हा माहिती आहे तुम्हाला, blends his tools. A bad workman blends his tools. A bad workman blends his tools. या टाइपची आयडिया तुम्हाला दिली जाईल किंवा प्रोवर्ब दिलं जाईल की ज्याचा क्वेश्चन काय असणार आहे, इन्स्ट्रक्शन काय असणार आहे, एक्सपांड द आयडिया, दॅट इज एक्सपान्शन ऑफ आयडियाज. आता आपला फर्स्ट काय आहे पार्ट, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. ओके, देन टेक राईट डाऊन फर्स्ट पॅरेग्राफ. A workman who is not good at his work, a workman who is not good at his work always blends his tools and not himself. Full stop. Blaming his tools is a bad workman's way of not accepting his mistakes or taking responsibility for a job can't done well. Full stop. Next para, that is core content. When a workman doesn't do his job properly, comma, he loses credibility, credibility, credibility. That is taking credit. He loses credibility. Full stop. Thus. एक दोन मिनिट बघा. कोर कंटेंट की ज्याच्यामध्ये लिंकिंग वर्ड्सचा यूज करायचा आहे, कंजंक्शनचा यूज करायचा आहे. Thus it is one of linking words. Thus he can't take ownership. He can't take ownership for the hard work.
since that will establish him or proves him as a poor workman. आणि हेच रिझन आहे, त्याला रिझल्ट देण्यामध्ये कोणत्या टाईपचा रिझल्ट, पुअर वर्कमॅन, फुल स्टॉप. Fearing this bad reputation, he blames everything. Full stop. Citing excuses, citing. Citing, that is reciting. Excuses, वारंवार एक्सक्यूजेस सांगणं. ओके, कॉमा. डिलेइंग डेडलाइन्स, जे टार्गेट मिळालेलं असतं, जी डेट मिळाली असते त्याला डिले करणं. डिलेइंग डेडलाइन्स. अँड पॉइंटिंग फिंगर्स टू अदर्स. Are some supportive tricks used by him. On the contrary, आता हा तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगताय. On the contrary, a person who is really talented and hard worker will know how to use the opportunities at his disposal, PISPOSAL, at his disposal, full stop. And last para, जिथे आपल्याला कंक्लुजन द्यायचं आहे, कंक्लुजन प्रोव्हाइड करायचं आहे. It does not matter, last para, it does not matter what tools we have. It doesn't matter what tools we have. We make use of our opportunities. Resulting into success. Everyone know that a bad dancer blames the floor or the stage, or floor. मराठीमध्ये ही म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. हीच इंग्लिशमध्ये ही म्हण आहे. कोणती? अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅरा, कोर कंटेंट अँड कंक्लुजन मध्ये आपण कंपल्सरी एक सजेस्ट करायचं आहे सेंटेन्स सिमिलर टू दॅट गिव्हन आयडिया. टेक एक्झाम्पल वन मोर फॉर युअर प्रॅक्टिस. इफ विंटर कम्स, number 2, if winter comes, can spring be far behind? If winter comes, can spring
बी फार बिहाइंड, म्हणजे आपण जे प्रयत्न करतो, जिथून आपण प्रयत्नांना सुरुवात करतो तिथून यश खूप लांब असत नाही, खूप दूर असत नाही. हा प्रयत्न करा बघू, करा प्रयत्न.